चला आपण बनवू मस्त चमचमीत अशी वांग्या बटाट्याची भाजी. तर इथे मी वांगे आणि बटाट्याचे मोठे मोठे काप असे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान असा तेलामध्ये आपल्याला तडतडू द्यायचा आहे. तर कढीपत्ता छान असा तेलामध्ये तडतडला तर खूप सुंदर असा सुगंध येतो. कढीपत्ता छान तेलात तडतडल्यानंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत 1 चमचा जिरे. तर आता इथे मी 1 चमचाभर असे जिरे टाकून घेत आहे. जिरे टाकल्यानंतर आपल्याला 1 चमचाभर अशी मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी पण आपली छान अशी तडतडू द्यायची आहेत. राई आणि जिरे छान तडतडल्यानंतर 2 बारीक कांदे मी चिरून घेतले होते. तर 2 कांदे छान असे तेलामध्ये मस्त असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे पहा आपला कांदा छान असा लाल झालेला आहे. तर आता ह्याच्यानंतर इथे मी 2 लाल टमाटे कापून घेतले होते. तर आपल्याला टमाटे टाकून घ्यायचे आहेत आणि छान तेलामध्ये कांदा आणि टमाटा छान असा फ्राय होण्यासाठी आपल्याला थोडंसं नेहमीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून की कांदा आणि टमाटा छान असा तेलामध्ये सॉफ्ट होतो. कांदा आणि टमाटा छान असा तेलामध्ये सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला जे वांगे आणि बटाट्याचे काप आपण करून ठेवले होते ते वांगे आणि बटाट्याचे काप आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचे. तर इथे पाहू शकता मी वांगे आणि बटाटे जे कापून घेतले होते ते तेलामध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत की जेणेकरून वांगा आणि बटाटा एकदम चवीला सुंदर असा लागावा. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर जोपर्यंत त्यांना छान असा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी टाकत आहे धने पावडर, मिरची पावडर. त्याच्यानंतर इथे मी टाकत आहे कांदा लसूण मसाला. तर कांदा लसूण मसाला टाकून झाल्यानंतर इथे मी 1 चमचाभर गोडा मसाला टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहे हळद. त्याच्यानंतर छान आपल्याला मसाले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर वांगा आणि बटाट्याला मसाले आपले लागलेले आहेत. तर अशा रीतीने आपण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वांगा बटाटा दिसत आहे. त्याच्यानंतर इथे मी टाकत आहे चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर देखील आपल्याला छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे मी टाकत आहे थोडासा सुहानाचा मटण मसाला. तर मटण मसाला अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी नेहमीच या भाजीमध्ये टाकते कारण त्याच्यामुळे भाजीला खूप सुंदर अशी चव येते. आणि त्याच्यानंतर मी इथे मूठभर मसुरीची डाळ घेतली होती. ती छान धुवून ठेवली होती आणि आपल्याला या स्टेजला मसुरीची डाळ ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे. मसुरीच्या डाळीने फ्रेंड्स या भाजीला इतकी सुंदर चव येते ना की तुम्ही एकदा केली तर नेहमी ही भाजी करून खाल. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी साधारण 1 छोटा तांब्याभर पाणी टाकून घेत आहे. तर आधी मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि परत थोडंसं असं पाणी म्हणजे जवळजवळ 1 छोटा तांब्याभर मी पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर आपली भाजी दिसत आहे. आणि इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी मस्त अशी आपल्याला हलवून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स ती भाजी इतकी सुंदर लागते ना की तुम्ही कधी खाल्ली नसेल अशा रीतीने ही भाजी होते. तर तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा. आता कुकरचं झाकण लावल्यानंतर मी याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपली भाजी तयार आहे. तर पाहू शकता आपली भाजी किती सुंदर आणि अप्रतिम अशी दिसत आहे. तर तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत वांग्या बटाट्याची भाजी. तर तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा. आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त आपली भाजी तयार आहे. तर तुम्ही पण नक्की ही भाजी ट्राय करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी? तर
प्लीज तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही भाजी आहे ना फ्रेंड्स, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा गरम गरम चपातीबरोबर इतकी सुंदर लागते ना. आणि अगदी पांढऱ्या भाताबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर तयार आहे आपली चमचमीत मस्त वांग्या बटाट्याची भाजी. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी फ्रेंड्स? जर खरोखर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर तयार आहे आपली चमचमीत वांग्या बटाट्याची भाजी. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.